या तुळजापूर नगरीमध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सव तथा राजमाता जिजाऊ जयंती या दोन्हीच्या औचित्याने आपण या ठिकाणी राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक श्रीमान आमदार प्रवीणजी स्वामी साहेब, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान पवार साहेब आणि या तुळजापूर नगरीतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मंडळी आणि त्याचबरोबर या सभागृहात उपस्थित सर्व पालक प्रतिनिधी, या सर्वांचं युवा स्पंदन सामाजिक संस्था तथा मराठवाडा सामाजिक संस्थेच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करीत आहे। वारंवार सांगितल्या गेल्याप्रमाणे ही स्पर्धा यावर्षी 17व्या वर्षामध्ये येत असताना या स्पर्धेमागचं जे काही कष्ट आहे ते कष्ट किंवा बॅकग्राऊंड जे आहे हे पाहत असताना साधारणतः आम्ही 12वी झाल्यानंतर युवा स्पंदन सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि विविध कार्यक्रमांना सुरुवात केली। मी स्वामी सरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की वयाच्या साधारणतः 19 वर्षापासून महेंद्र कावरे सर, मी पलंगे आमच्या अनेक सहकार्यांनी मिळून युवा स्पंदन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला एड्स जनजागरण हा महत्त्वाचा इश्यू हातात घेतलेला होता आणि त्यानंतर रक्तदानाची चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात तुळजापुरात राबवली की आज तुळजापूर हे धाराशिव सोलापूर या जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं रक्त पुरवठा केंद्र बनलेलं आहे। माझ्यासारख्या अनेकांनी आतापर्यंत 90पेक्षा जास्त वेळेला वैयक्तिक रक्तदान करून तुळजापूर शहरातून अनेकांना वाचविण्याचं काम केले। त्यानंतर आम्ही आमच्या जोडीला मराठवाडा सामाजिक संस्थेची साथ घेतली। माननीय अमरदाजी आंगरगेकर, किरण आंगरगेकर यांचे सर्व सहकारी हे वेळोवेळी आम्हाला मदत करत असताना या स्पर्धेचं जे उत्तरदायित्व होतं ते आम्ही स्वीकारलं। या ठिकाणी एक छोटीशी आठवण आहे, ही स्पर्धा सुरुवातीला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तथा जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेली होती, परंतु त्यांनी आपला हात आकडता घेतला आणि स्पर्धा वाऱ्यावर सुटल्यानंतर या दोन्ही संस्थांनी ही स्पर्धा या व्यासपीठावर उपस्थित आणि व्यासपीठावर जे उपस्थित नाहीत अशा अनेकांच्या आर्थिक पाठबळावरती ही स्पर्धा चालू ठेवलेली आहे। स्पर्धेसाठी सरकारचं कुठलेही अनुदान न घेता ही स्पर्धा केवळ तुळजापूर शहरातील मान्यवरांच्या तन मन धन सहकार्यातून चालू आहे। आज 17 वर्ष एवढा मोठा उपक्रम राबवत असताना पूर्वी आपण बालवाडी पासून ते पीजी पर्यंत घेत होतो, आता थोडंसं लिमिटेड केलेलं आहे कारण प्रतिसादी त्या गटांची कमी होत असताना आणि या सगळ्यामध्ये आम्ही आवर्जून सांगू इच्छितो, या सगळ्या स्पर्धांमधून आज जे काही वक्ते बाहेर पडलेले आहेत त्या वक्त्यामध्ये अगदी एबीपी माझावरती आपण ज्यांना सातत्यानं पाहतो ते कृष्णा केंडे असतील किंवा इतर असतील, या अनेकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आज महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या वक्तृत्वाचा एक नावलौकिक पसरवलाय। त्याचबरोबर मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, या स्पर्धेच्या उद्घाटनाला आणि निरोप समारंभाला येणारे प्रमुख अतिथी सुद्धा वेळोवेळी त्यांचंही वेगळ्या पद्धतीने राजकीय प्रमोशनच होत गेलेलं आहे। याचाही आम्हाला आनंद आहे की या स्पर्धेचा समारोप असेल किंवा उद्घाटन असेल, ज्या ज्या मान्यवरांनी हजेरी लावली त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये वजन वाढत असताना आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभत गेला। अगदी गेल्या वर्षी आपण खासदार निलेश लंके यांना सुद्धा आमंत्रित केलेलं होतं, त्यांनी तिथून अगदी अहिल्यानगर मधून सुद्धा इथं येऊन आपल्या विद्यार्थ्यांना अनमोलाचं मार्गदर्शन केलेलं होतं। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा आहे। मी या ठिकाणी स्वामी सरांना एक विनंती करतो की भविष्यामध्ये आम्हाला या स्पर्धेची शासन स्तरावरती एक त्यांच्या दैनंदिनीमध्ये ओळख निर्माण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपलं सहकार्य आम्हाला तेव्हा लाभावं। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ही स्पर्धा करत असताना शासनाच्या कुठल्याही अनुदानाची आजही नव्हे, कालही नव्हे, उद्याही अपेक्षा न ठेवता केवळ शासनाच्या दैनंदिनीमध्ये कुठेतरी या स्पर्धेचा उल्लेख व्हावा एवढंच आमची इच्छा आहे। आणि आदरणीय स्वामी सर या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल पुन्हा एकदा दोन्ही संस्थांच्या वतीनं त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपण आलात याबद्दल आपला आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो।